देशात लोकसभाचे पडघम वाजू लागले तर जवळपास काही दिवसावरती लोकसभेचं निवडणुका देखील येऊ शकते। त्या पद्धतीने भाजपने देखील मोठं टार्गेट सेट केलं आणि त्या पद्धतीने आपण महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र हा नावाजलेला भाजपचा गड असलेला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकतो गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची संख्या देखील जास्त आहे आणि विद्यमान खासदार देखील भाजप आहेत। त्या पार्श्वभूमीवरती नुकतेच IPS अधिकारी प्रतापराव दिघाकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नावाची देखील वर्णी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी देखील तयारी सुरू केली। आपल्याबरोबर बोलण्यासाठी IPS अधिकारी दिघावकर साहेब आहेत। नेमकं आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात काय त्यांची रूपरेषा असणार आहे, मतदारसंघामध्ये काय त्यांचा आढावा चालू आहे, त्या पार्श्वभूमीवरती काय तयारी चालू आहे। नेमकं आपल्या माध्यमातून कुठेतरी असं त्या सुचवलं होतं की आपली वर्णी लागण्याची शक्यता आहे लोकसभेसाठी, काय सांगा तुम्ही? नमस्कार, मी 2 ऑगस्ट 2023 मध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षामध्ये आणि सगळ्यात डिसिप्लिन आणि काडर बेस असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलेला आहे। मी बऱ्याच व्यक्तींकडून ऐकलं की माझ्या नावाची चर्चा चालू आहे। जर पक्षाने, भारतीय जनता पक्षाने मला धुळे लोकसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी अत्यंत निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पार पाडेल। माझा जो 35 वर्षाचा सार्वजनिक जीवनाचा अनुभव, IPS सर्व्हिसचा अनुभव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 2 वर्षाचा अनुभव, या सर्व माझ्या प्रशासनाचा ज्ञानाचा उपयोग सामान्य जनता, शेतकरी, युवक आणि महिला यांच्या कल्याणासाठी करेल। ज्या पद्धतीने आपण म्हटल्याप्रमाणे आपण इच्छुक आहात, आपण काही वरिष्ठांची भेटीगाठी घेतलीत का? काही उद्यमान खासदार आता भाजपाचे सुभाष भामरे आहेत, त्यांना तिकीट डावलून आपल्याला दिलं जाईल असं काही चर्चा झाली का? वरिष्ठांशी काही बोलणं झालं का? भारतीय जनता पक्ष हा अत्यंत शिस्तप्रिय पक्ष आहे आणि मेरिटोक्रॉसी म्हणजे मेरिटवर ह्या ठिकाणी सर्व गोष्टी केल्या जातात। मी तशा कोणाच्याही गाठीभेटी घेतलेल्या नाहीत, पण भारतीय जनता पक्ष अत्यंत केडर बेस्ड पार्टी आहे आणि इथं मेरिटला पण फार महत्त्व दिलं जातं। पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेशी 100% सहमत राहून पूर्णपणे समर्पित भावनेने मी काम करेल। परंतु धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 4-5 गोष्टींची कमतरता मला प्रकर्षाने जाणवली। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा मंजूर झालेला आहे। आता त्या ठिकाणी IAS ऑफिसर मलिकनेर यांची नेमणूक केलेली आहे। त्यांच्याबरोबर मी सुद्धा ते इंडस्ट्रियल कॉरिडॉर कसा डेव्हलप करून युवकांना कसं काम देता येईल त्या संदर्भात मी सविस्तर चर्चा केलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नारपार प्रकल्प हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रकल्प आहे। महाराष्ट्र राज्याचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार जे इरिगेशन सेक्रेटरी होते, त्यांच्याबरोबर सुद्धा मी 4-5 बैठका घेतलेल्या आहेत आणि नारपार प्रकल्प असेल, नदी जोड प्रकल्प असेल आणि पश्चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी करण्याचा प्रकल्प असेल, या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात धुळे मतदारसंघामध्ये वाव आहे। आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे धुळे लोकसभेतील मनमाड सुरत रेल्वे मार्ग याचं काहीतरी सर्वेचं काम चालू झाल्याचं मी वृत्तपत्रातून वाचलं। मनमाड इंदोर रेल्वे मार्ग इतकाच सामान्य शेतकऱ्यांना मनमाड सुरत रेल्वे मार्ग फार महत्त्वाचा आहे, कारण गुजरात राज्याला पूर्णपणे भाजीपाला, फळं पोचवण्याचं काम आमचा धुळे मतदारसंघ करतो आणि आज जर ट्रकमधून माल वाहतूक करायची असेल तर 30,000 रुपये लागतात आणि हाच मनमाड सुरत रेल्वे मार्ग झाला तर तोच माल 3,000 रुपयात शेतकरी वाहू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी उत्पन्नावर आधारित प्रक्रिया प्रकल्प आपल्याला सुरुवात करणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये इथेनॉल प्रकल्प असतील, त्याच्यामध्ये कांद्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असतील। याच्यामुळे 2 गोष्टी होतील, एक युवकांना काम मिळेल आणि बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कांद्याला जो कधी कमी अधिक भाव होतो तो भाव त्यांना कॉन्स्टंटरित्या मिळू शकतो। आज गुजरातमध्ये कांद्यावर प्रक्रिया करणारे फार प्रकल्प आहेत। कांद्यावर प्रक्रिया करायला पाहिजे, द्राक्षावर प्रक्रिया करायला पाहिजे, नंतर कॉटन टेक्स्टाईल हब सुद्धा आपल्याला करता येईल, कारण धुळे आणि जळगावमध्ये अत्यंत उच्च प्रतीचा कापूस तयार होतो, त्यामुळे कापसावर प्रक्रिया करण्याचं सुद्धा काम आपल्याला करता येईल। धुळे मतदारसंघात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक प्रक्रिया उद्योग आणि दुसरं युवकांना रोजगाराची संधी।
नक्कीच रोजगारांबरोबर आता एक मोठी स्पर्धा या धुळे मतदारसंघामध्ये आहे. जरी पारंपरिक गड भाजपाचा असला तरी काँग्रेसचा आणि MIMचं मोठं युद्ध आपल्याशी भेटावं लागणार आहे. तिकीट मिळाल्यानंतर कसं पद्धतीने आपण या मतदारसंघाकडे बघाल आणि काय रणनीती आखली गेलेली आहे? गेल्या 10 वर्षात जे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं आहे, जे राम मंदिराची निर्मिती असेल, नंतर किसान संदर्भातल्या योजना असतील, नंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल, किसान विमा योजना असतील, शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, प्रत्येक तळागाळातल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी खूप अशा 27 योजना आणलेल्या आहेत. किसान सन्मान योजना असेल, किसानांना प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये मिळतात. नंतर सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे, जे 12 बलुतेदार 18 आलुतेदार यांना त्यांच्या उद्योगासाठी, त्यांच्या महिलांना उद्योगासाठी सुद्धा 5-5 लाख कर्जाची योजना केली आहे. म्हणजे ह्या सर्व विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागणार. आणि आपणच बोललात की उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड आहे. आपण खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्राचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि आम्ही मिशन 48 पूर्ण करणार आणि महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आम्ही निवडून आणणार. त्याच्याबद्दल आम्हाला काही माझ्या मनात शंका नाही, किंवा आमच्या पक्षाध्यक्ष असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्यांच्या मनात सुद्धा शंका नाही. प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मिशन 48 साठी सुसज्ज झालेला. ज्या पद्धतीने भाजपाचं लोकसभांचा बिगुल वाजल्यानंतर अर्धा डझनपेक्षा जास्त धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचेच लोक इच्छुक आहेत. काय बघता आणि काय सांगता? ही लोकशाही आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाला सहभागी होता येतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली आहे, त्या राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीला खूप स्वातंत्र्य दिलेले आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भारत देश फार पुढे आहे. त्यामुळे इच्छुक भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात जगातला मोठा पक्ष आहे, सगळ्यात शिस्तप्रिय पक्ष आहे आणि कॅडर बेस पार्टी आहे. त्यामुळे या पक्षाकडून नेमके बरेचसे लोक इच्छुक असतील, त्यामुळे इच्छुकांची संख्या असेल. परंतु मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे पार्लमेंटरी बोर्ड सर्व गोष्टी मेरिटवर ठरवतील, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि मेरिटोक्रसी हा आमच्या पक्षाचा बेसिक उद्देश आहे, हे मी आपल्याला सांगतो. थँक्यू. नक्कीच युवकांना कुठेतरी रोजगार मिळेल आणि पक्षाची वरिष्ठांनी दिलेला आदेश मान्य करू असं प्रतापराव दिगाळकर यांनी सांगितले. मनोहर शेवाळे, TVN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.